या बसा. तुम्हाला कॉलेजकडून नोटीस आलीच असेल. सो आता आम्ही तुमच्या मुलाला कंटिन्यू करू शकणार नाही, कारण वर्षभर आम्ही त्याला वॉर्निंग देतोय, पनिशमेंट देतोय, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही आहे. आणि आम्हाला तुमच्याकडूनही कुठलाही पॉझिटिव्ह सपोर्ट मिळाला नाही. इतक्यांदा नोटीस पाठवून सुद्धा तुमच्यासारखे पालक जेव्हा वेळेअभावी लक्ष देत नाहीत, तेव्हा हेच परिणाम होतात. सतत लेक्चर बंक करणे, लेक्चर बंक केल्यानंतर कॅन्टीनमध्ये वेळ घालवणे, इतर मुलांनाही असं वागायला भाग पाडणे, ह्या सगळ्या कृती तुमच्या मुलाकडून घडल्या आहेत. त्यावर शिक्षकांची पण तक्रार आहे की उलट उत्तरं देतो, त्यांच्याशी पण नीट वागत नाही, कुठलेही असाइनमेंट दिलेले पूर्ण करत नाही, आणि त्यावर कुठली ना कुठली खोटी कारणं, माझ्या घरात असं घडलंय, माझ्या घरात आज तसं घडलंय, आणि तसं काहीही झालेलं नव्हतं. हो, आमच्या ऑफिसकडून तुमच्या घरी कॉल केला, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक केल्या, आणि आम्हाला कळलं की तुमचा मुलगा सतत खोटं बोलतो. हो, आमच्या आता कॉलेजच्याही रेप्युटेशनचा प्रश्न आहे. आमच्याही कॉलेजचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो इथून पुढे आम्ही त्याला कंटिन्यू करू शकणार नाही. आम्ही त्याला टर्मिनेट करतोय. तुम्ही येऊ शकता. नमस्कार.